हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचे स्वरा गर्जे या आपल्या पुन्हा एकदा लॉंग व्हिडिओमध्ये. कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? आज तर मस्त अशी सकाळची सुरुवात, म्हणजे सकाळी उठले, पाणी सुटते ना, 7:30 वाजता पाणी सुटते. तर मग सगळ्यात आधी मी पाणी भरून घेते. पाणी चालू असतानाच काही बाळाचे कपडे वगैरे जे असतात ना, बाळ ते वगैरे ते धुवून घेते. आणि असेच माझे राऊंड होतात, 2-4 राऊंड होतात कपडे धुवायचे किंवा बाळासाठी बाळ ते धुवायचे वगैरे ना. दिवसातून कितीतरी वेळेस मला ते धुवावं लागतात. तर सकाळी 7:30 पावणे 8 वाजता मी एकदा फर्स्ट राऊंड त्याचा म्हणजे बाळ ते धुवून घेते. आणि नंतर पाणी वगैरे भरलं, माझी घराची झाडलोट झाली, छान आंघोळ वगैरे केली. आणि आता म्हणलं व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओची सुरुवात ना तर सकाळच्या मस्त अशा चहापासून केली. छान म्हणजे एकदम बाहेर पडणारा पाऊस प्लस गॅलरीत बसून चहा, ह्याचं कॉम्बिनेशन किती भारी असतं ना. म्हणजे इमॅजिन करा तुम्ही की किती छान वाटतं. बाहेर मस्त असं छान पाऊस पडतो आणि आपण आतमध्ये गॅलरीत बसून छान निसर्गाचं जे काही निसर्गाचा आनंद घेत आपण पण स्वतःसाठी थोडाफार 2 मिनटाचा टाईम काढून थोडासा आराम म्हणून बसत चहा वगैरे घेतो. म्हणजे खरंच खूप छान वाटतं. आणि नंतर मग अख्खी दिवसाची धावपळ तर आपली सुरूच असते. पण म्हणलं चला आता सकाळचा जो चहाचा टाईम आहे तो तरी थोडंफार निवांत बसून घालूया. आता बाळ तर झोपलेलंच होतं. बाळाचं मी म्हणजे बाळाला मस्त ब्रेस्ट फिडिंग वगैरे करून त्याला छान झोपी लावलं. आता 2 तास तरी त्याचं काही मला वैताग नाही. अशा पद्धतीने मग नंतर स्वयंपाकघरात आले. म्हटलं स्वयंपाक करून घ्यावं, तर कशाचं काय. इकडे मी आज आहे ना गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार होते. तर त्याची जी काही रेसिपी आहे ना ती एकदम साधी सिंपल आहे बरं का. तर म्हणजे खोबरं आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि एका बाजूला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे. ते दोन्ही जे काही वाटण असतं ना ते एकत्र नाही करायचं, वेगवेगळं ॲड करायचं. मग एका पॅनमध्ये तेल गरम करायला टाकायचं आणि त्या पॅनमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता जे काय तुमच्याकडं अवेलेबल असेल ना ते घालायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये जे काय आपण खोबरं आणि लसूणची जी पेस्ट केली होती ती घालायची. तेलामध्ये छान परतून घ्यायची आणि त्यामध्ये ना सगळे मसाले म्हणजे हळद, घरगुती मसाला, मीठ, म्हणजे जे काही तुम्ही भाजीसाठी घरचे मसाले वापरता ना ते मसाले यूज करू शकता. आणि नंतर त्यामध्ये गवारीच्या शेंगा घालायच्या, छान परतून घ्यायच्या आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचं. आणि वरून ना आपल्याला लागणं एवढं असं शेंगदाण्याचं कूट घालायचं, थोडंफार, जास्त काही गरज लागत नाही. आणि आज आमच्या दोघांसाठीच म्हणजे सासरे भावांसाठी आणि माझ्यासाठीच स्वयंपाक करायचा होता, कारण ईश्वर तर सकाळीच गेलेले होते. तेवढ्यात ना मला भाकरी पण करायची होत्या. तेवढ्यात बेबी उठला. मग काय बेबीकडे यावं लागलं मला. आणि बेबीकडे आल्यानंतर ना त्याला छान परत झोपी लावलं मी. आणि जोपर्यंत घरामध्ये ना माणसं असतात ना सांभाळायला, म्हणजे सकाळी 9-10 वाजेपर्यंत असतात, तर ते जोपर्यंत असतात ना तोपर्यंत मी माझी बरीचशी कामे आवरण्याचा प्रयत्न करते. पण कधी काय होतं ना, बाळ रात्रभर झोपतच नाही, रात्रभर जागले असतं. त्यामुळे मग माझं पण जागरण होतं. कधी कामाला देखील उशीर होतो, कधी कंटाळा येतो. हे बघू शकता तुम्ही, बाळ आता किती वेळेस उठलेले. म्हणजे त्याचं ना कामं करता असे हालचाल वगैरे चालूच असते. आणि आता स्वयंपाक झाला ना तर मोठं टार्गेट असतं हे भांडे. बापरे, भांड्याचं तर काही विचारूच नका. म्हणजे प्रत्येकाच्याच घराची हेच कंडिशन असते. तर म्हणलं आणि माझं बाबतीत तर असं आहे की एकदा कपडे आणि भांडे झाले ना की झालं, आपलं ना अर्धं काम खाली झालं, असं माझ्या बाबतीत असतं. तर मग सगळ्यात आधी हे भांडे मी घासून घेतले. कारण काय होतं ना, स्वयंपाक झाला आणि आपण असंच बाहेर आलोत ना, किचनच्या बाहेर एकदा एंट्री केली ना की ते भांडे अगदी दुपारपर्यंत तसेच राहतात. मग स्वयंपाक झाल्या जर भांडी आणि किचन जर आवरून घेतलं ना तर ते दिवसभर छान वाटतं. आणि ते म्हणजे किचनमधले कामाला सुरुवात केली की त्याच टायमिंगला आपलं काम उरकून जातं. आणि नंतर कपडे वगैरे धुवून घेतले. हा दुसरा राऊंड आहे कपडे धुवायचा. तर म्हणजे एक पाणी चालू आहे तोपर्यंत मी कपडे धुवून घेते, जेणेकरून मग नंतर आपल्याला एक्स्ट्राचं जे पाणी असतं ना भरलेलं ते आपल्यासाठी राहतं. तर मग हे कपडे वगैरे धुवून घेतले. बाळ परत उठला होता, शंभू. आणि मी बाळाचं टोपण नाव शंभू ठेवले. तर शंभू परत उठला होता. मग परत त्याला झोपी लावलं.
झोपी लावलं आणि बाळाला ना काल डोस दिल्यामुळे ना त्याला ताप सारखीच ताप येत जात होती. मग त्याला त्याची औषधं पाजून मी परत झोपी लावलं आणि तेवढ्यात आहे ना माझं एक पार्सल आलं. तर त्या पार्सलमध्ये ना मी ड्राय शीट मागवले होते जे की बेबीसाठी असतात. पण ह्या शीटची क्वालिटी मला काही एवढी खास वाटत नव्हती. चला पण म्हणलं यूज करून बघूया. तर एक यूज केलं ना तर क्वालिटी तशी मला म्हणजे आवडली. पण मी जेव्हा दवाखान्यात होते ना तेव्हाच त्या ब्लिंकिटवरून काही ऑनलाईन सामान मागवलं होतं आणि त्यामध्ये जे काय ड्रायशीट मी मागवले होते त्याची क्वालिटी खरंच खूप छान होती आणि ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे. पण हे थोडेसे सॉफ्ट आहेत आणि ते थोडेसे कडक होते असे, म्हणजे त्यामुळे मला त्यातला फरक एवढा समजून आला नाही. पण क्वालिटी बेस्ट होती बरं का बेबीसाठी. आणि ते ड्रायशीट पण खूप जास्त कमी पडायला लागले होते. कसं ना आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे ड्रायशीट बाळते वगैरे कमी पडायला सुरुवात होते. त्यामुळे मग अजूनही 2 मागवले मी त्याला. आणि मला म्हणजे त्याचे टाळ वगैरे भरायला पण एक शीट पाहिजे होते एक्स्ट्राचं, त्यामुळे मी ते मागवले होते. सो आजच्यासाठी एवढंच. कसं वाटलं माझा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा.